हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज झालेला इतिहासाचा पेपर त्याचे प्रश्नाचे उत्तर सांगतोय मी. ठीक आहे, हा आपला आजचा इतिहासाचा पेपर होता. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लवकर सांगेल हा. फक्त MCQ किंवा जे वस्तुनिष्ठ प्रश्न होते त्याचेच उत्तर सांगणार. ऊर हे उत्तर होतं पहिल्याचं. दुसऱ्याचं उत्तर होतं यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री काय होते? यशवंतराव चव्हाण. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर फ्रेडरिक मॅक्स म्युलर होते. ठीक आहे, आपल्या इथं चुकीची जोडी पाहायची होती. त्याच्यामध्ये चुकीची जोडी आपली एकच प्याला. अण्णासाहेब किर्लोस्कर हे आपलं उत्तर होतं. त्याच्यानंतर रेने डेकार्ट उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक 4. प्रभाकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे याचं उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपलं पहिल्याचं आपल्याला भारतातील ग्रंथालय आणि त्याचे शहरे दिलते. शहरे तर दिलते आपल्याला, त्याचं ग्रंथालय लिहायचे होते. तर कोलकाताचं उत्तर आहे नॅशनल लायब्ररी. कोलकाताचं लायब्ररी, हा मी उच्चार प्रोनाऊन्सिएशन करतो, नॅशनल लायब्ररी. दिल्लीचं होतं नेहरू मेमोरियल अँड लायब्ररी, दिल्ली मेमोरियल अँड लायब्ररी. हैदराबादचं होतं स्टेट सेंट्रल लायब्ररी. ठीक आहे, आणि मुंबईचं आहे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. त्याच्यानंतर आपल्याला भारत एक खोज, आपल्याला एक TV सिरियल होती, त्याच्यावर आपल्याला अशोक मौर्य साम्राज्य होतं. विज्ञान कलेचा विकास हे सांगण्यात आलेलं होतं. भक्ती आणि सुफी चळवळ दाखवण्यात आली होती आणि स्वातंत्र्य संग्राम पण दाखवण्यात आला होता. ठीक आहे, एक आपल्याला एक भारत एक खोज ह्या सिरियलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ह्या कृती क्रमांक 3 होत्या. तिसरी आहे आपली महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. हे आपल्याला माहीतच आहे, माथेरान आहे, महाबळेश्वर आहे, पंचगनी आहे, लोणावळा खंडाळा आणि चिखलदरा आहे. चिखलदरा. ठीक आहे, लोणावळा खंडाळा, माथेरान. लोणावळा खंडाळा वेगवेगळं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, याची उत्तरं काय मी आत्ताच नाही केली, कारण वेळ फार जाईल. आपला छोटासा एक व्हिडिओ केला 2-3 मिनटाचा, 3 ते 4 मिनटाचा. ठीक आहे, आता राज्यशास्त्राचे आपण थोडेसे जे छोटे उत्तरं ते पाहू. एक आपल्याला मेजर ध्यानचंद हे हॉकीचे खेळाडू होते, फार महान. त्याच्यावर एक आपल्याला उत्तर होता, त्याच्यावर उत्तर विचारले होते. 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद हे मेजर ध्यानचंद यांनी केले, असं आपल्याला उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे, फक्त मेजर ध्यानचंद नाही लिहायचा, पूर्ण वाक्य लिहायचं. 1936 मध्ये भारतीय संघाचे ते संघनायक म्हणजे कप्तान कोण होते? तर मेजर ध्यानचंद. आणि मेजर आपला राष्ट्रीय जो क्रीडा दिवस कोणता होता बघा? राष्ट्रीय क्रीडा दिवस इथे दिलेला आहे, 29 ऑगस्ट आहे. त्यांचा जन्मदिवस होता. ह्या कोणाचा होता? मेजर ध्यानचंद. त्यांनाच राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण संबोधतो, त्याच्यामुळे याचं उत्तर होतं. आणि तिसरं हे उत्तर होतं आपल्या मनानं लिहायचं होतं. ठीक आहे, हॉकी खेळाबद्दल आपल्याला माहिती आहे, हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू राहतात. एक आपला गोलाचं रक्षण करतो आणि बाकी 10 खेळाडू दुसऱ्या गोलामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात आणि ते हॉकीच्या साहाय्यानेच करतात. हॉकीची एक काठी असते, त्याला हॉकी स्टिक म्हणतो आणि त्याच्यानंच ते टाकतात. ठीक आहे, तर त्याप्रमाणे आता आपल्याला पुढचे प्रश्न उत्तर पाहायचे. इथं आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलाची जी टक्केवारी ती 50% आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पहा, शेतीची जी उत्क्रांती झाली त्याला हरित क्रांती म्हणतो. शेतीची जी उत्क्रांती झाली, ठीक आहे, शेतीचं पीक वाढावं म्हणून त्याला हरित क्रांती म्हणतो आपण. याच्यामध्ये सकारण देऊन स्पष्ट करायचं, फक्त चूक किंवा बरोबर नाही लिहायचं होतं. त्याचं चूक आहे, बरोबर आहे तर ते का आहे ते लिहायचं होतं. बरोबर होतं, दुसऱ्याचं चूक, तिसऱ्याचं चूक असं उत्तर होतं. त्याच्यानंतर आपल्या अल्पसंख्याकाविषयी तरतूद काय केलेल्या आहेत?
कामगार चळवळ का आहे ते लिहायचं होतं. निवडणूक आयोगाच्या काय काय आपल्याला प्रक्रिया असतात किंवा त्यांनी काय करायला पाहिजे आणि मतदारांची भूमिका काय आहे ते आपल्याला सांगायचं. तर मतदाराची भूमिका आहे माहिती आपल्याला आचारसंहिताचे पालन करणे आणि मतदान करणे, प्रत्येकाला मतदान करायलाच पाहिजे हे तर आपल्याला माहीतच आहे. तसं निवडणूक आयोगाचं काय काम राहतं हे आपल्याला माहिती नसते. संघ निर्मिती करणे म्हणजे प्रत्येक मतदारसंघात नावनोंदणी वगैरे करण्याचं काम त्यांचं राहते. मतदाराच्या याद्या तयार करणं वगैरे त्यांचं काम राहतं. ठीक आहे. आणि मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे. आणि पुढील आपल्याला तक्ता पूर्ण करायचं होतं. साक्षरतेचा अभाव पहा इथं काय होतं, भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने काय, साक्षरता नाही आहे लोकांची, साक्षरतेचा अभाव आहे ते आपल्याला कंप्लीट करायचं होतं. जातीवाद व धर्मवाद आहे आपल्या इकडे खूप. ठीक आहे. जातीमध्ये दुष्काळ आणि गरिबी आहे आपल्या इकडे. गरिबी फार आहे प्रचंड त्याच्यामुळं, आणि दुष्काळ पण आपल्या इकडे भागामध्ये फार आहे. भ्रष्टाचार वगैरे पण आपल्या इकडे फार होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ केला. मोठा व्हिडिओ आपण लाईव्ह केलाच आहे, तो पहा तुम्ही जाऊन. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.